मालन विलास काळे वय वर्ष 60 व नातू सुजित युवराज काळे वय वर्ष 13 असं मृत पावलेल्या वृद्ध महिला व मुलाचं नाव आहे। वृद्ध महिला आपल्या नातवासोबत शेळ्या चारण्यासाठी बेंडी शिवारात गेल्या होत्या। साताऱ्यातील मार्जी गावातील काळे वस्ती परिसरात दुपारी 1:30च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। शेळ्या चारण्यासाठी गेल्या तेव्हा एका शेळीचा पाय जिवंत विजेच्या तारेत अडकून पडला होता। विद्युत प्रवाह सुरू असताना शेळीला जोरदार शॉक बसून ती तडफडू लागली होती। संबंधित दृश्य पाहून निरागस सुजित शेळीला वाचवण्यासाठी पुढे गेला, मात्र त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसला। त्यानंतर तो विजेच्या तारेला चिकटून तडफडू लागला होता। आजीच्या डोळ्यासमोर नातू मरणाशी झुंज देत होता। हे पाहून आजी मालन यांनी कोणताही विचार न करता त्याला वाचवण्यासाठी पुढे सरसावल्या, मात्र दुर्दैवानं त्यांनाही शॉक लागला। शेळीसह आजी आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। हातात हात घेऊन बसलेली आजी आणि नातवाचे मृतदेह पाहून नागरिकांचे डोळे पाणावले। या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले। संबंधित घटनेची माहिती मिळताच दहिवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला।